नमस्कार सर्वांना. रथसप्तमी विशेष आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मी पूनम आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. सूर्य म्हणजे बल, सूर्य म्हणजे तेज, सूर्य म्हणजे कीर्ती. असंच आपलं आयुष्य सूर्यासारखं तेजोमय व्हावं, आपल्या आयुष्यात प्रकाश यावा आणि आपलं आयुष्य उजळून निघावं असं कोणाला वाटत नाही. म्हणूनच रथसप्तमी साजरी केली जाते. तर या रथसप्तमीचं महत्त्व काय, रथसप्तमी कशी साजरी करायची, सूर्याची उपासना कशी करायची, तसेच सूर्यदेवांच्या कोणत्या कोणत्या सेवा रथसप्तमी दिवशी आपल्याला करायच्या आहेत, या सगळ्या गोष्टींची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. रथसप्तमी सगळीच लोक साजरी करतात का, तर तसं नाही. गावाकडची काही लोक हे व्रतही करतात आणि रथसप्तमी साजरीही करतात. पण जर तुम्ही वर्किंग असाल आणि तुम्हाला वेळच नसेल तर तुम्ही एक तरी सेवा अवश्य करा की जी केल्यामुळे तुमच्या आयुष्यात सूर्यासारखं तेज निर्माण होईल आणि तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी अंधार दूर होऊन तुमच्या आयुष्यात हवं ते खेचून आणण्याचं बळ प्राप्त होईल. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. माघ महिन्यातील सप्तमी स्थितीला रथसप्तमी साजरी केली जाते. आपणांना सर्वांनाच माहीत आहे की 7 या आकड्याला शास्त्रामध्ये अतिशय महत्त्व आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या दिवशी सूर्यदेव हे 7 घोड्यांच्या रथामध्ये बसून परिक्रमण करत असतात आणि या रथाला 7 घोडे आहेत. तर ते 7 घोडे काय दर्शवतात, तर सप्ताहातील 7 वार हे 7 घोडे दर्शवतात आणि त्या रथाला असणारी 12 चाकं ही आपल्याला 12 राशी दर्शवतात. रथ आणि 7 सप्तमी म्हणून या दिवशी रथसप्तमी असा शब्द वापरला जातो आणि असा शब्द तयार झालेला आहे. या दिवशी सूर्यदेवांचा जन्म झाला असं मानलं जातं. पिता कश्यप आणि माता आदिती यांच्या पोटी सूर्यदेवांचा जन्म झाला, म्हणूनच या दिवशी रथसप्तमी साजरी करतात. आणि या दिवशी रांगोळीनं काढलेल्या रथात बसलेल्या सूर्यनारायणांचं पूजन करायचं असतं, त्यांना अर्घ्य द्यायचा असतो आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की या दिवशी दूधही उतू घालवलं जातं. गावाकडे भरपूर लोक या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य करतात. ज्यांचं खरोखर हे 7 दिवसांचं व्रत आहे आणि ज्यांना सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे, कारण आपल्या आयुष्यात सूर्यच नसता तर अंधारमय जीवन आपलं कसं जगलं असतं याचा थोडा विचार करा. कारण आपली भारतीय संस्कृती आपल्याला कोणत्याही बाबतीत कृतज्ञता व्यक्त करायला शिकवते. म्हणून ज्यांना सूर्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायची आहे त्यांनी या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आणि सूर्याला अर्घ्य द्यायचा. काहीही नाही जमलं तरी सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात प्रभावी सेवा हे म्हणजे सूर्याला अर्घ्य देणं. सूर्याला अर्घ्य द्यायचा म्हणजे 11 वाजता 12 वाजता कितीही वाजता द्यायचं असं नाही. उगवत्या सूर्याला अर्घ्य दिला जातो. म्हणजे ज्यावेळी सूर्य उगवतो तर त्यावेळेला आपल्याला तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये थोडंसं हळद, कुंकू, अक्षता टाकायच्या, थोडंसं तीळ टाकायचं, एक लाल रंगाचं फूल टाकायचं आणि या पाण्याने ओम घृणी सूर्याय नमः, ओम आदित्याय नमः, ओम भास्कराय नमः, जो कोणता मंत्र सूर्यदेवांचा तुम्हाला येतोय तर तो मंत्र 11 वेळेला म्हणून या दिवशी सूर्याला अर्घ्य द्यायचा. ही सूर्यदेवांची रथसप्तमीच्या दिवशीची सगळ्यात प्रभावी आणि सोपी सेवा. या सेवेला फक्त 2 मिनटं लागतात. कोणीही ही सेवा करू शकतं की ज्यानं सूर्यासारखं तेज आपल्या आयुष्यात प्राप्त होतं आणि आपण हाती घेतलेली प्रत्येक कामं मार्गी लागतात. आता बऱ्याचशा ताईंनी मला विचारलं की ताई तुम्ही सांगताय की या दिवशी पूजा मांडणी कशी करायची किंवा दूध कसं उतू घालवायचं, हे तुम्ही सांगताय, ओरली सांगताय, पण त्याचा प्रत्यक्ष व्हिडिओ दाखवा. तर त्याचा एक व्हिडिओ मी ऑलरेडी आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकला आहे. तरीही आपण आत्ताही बघूयात की या दिवशी दूध का उतू घालवायचं आणि कसं उतू घालवायचं. दूध उतू घालवणं म्हणजे काय, तर या दिवशी सूर्यदेवांना खिरीचा नैवेद्य दाखवला जातो. त्याच्यासाठी एक छोटंसं बोळकं घ्यायचं जे आपल्याला संक्रांतीमध्ये मिळतं. तर ते छोटंसं बोळकं घ्यायचं, त्याच्यामध्ये अर्ध्यापर्यंत दूध भरायचं, त्याच्यामध्ये थोडंसं तांदूळ टाकायचं, थोडंसं तीळ टाकायचं, थोडीशी साखर टाकायची आणि हे दूध आपल्याला पूर्व दिशेला तोंड करून सूर्यनारायणांच्या समोर सकाळी पहाटे लवकर उतू घालवायचं असतं. ज्या दिशेला तुमचं हे दूध उतू जाईल त्या दिशेकडून घराकडे समृद्धी येते, भरभराट येते असं म्हणलं जातं. ज्यांचं खरोखर हे 7 दिवसांचं व्रत आहे ते तर सूर्यदेवांची पूजा करतात, उपासना करतात, ज्या काही सेवा सांगितल्या त्या सगळ्या करतात. पण जरी या दिवशी तुम्हाला उपास केलेला नसेल
तुम्ही 7 दिवसांचं व्रत केलेलं नसेल तरी रथसप्तमीची एका दिवसाची ही सेवा तुम्ही अवश्य करा. कारण 2026 हे वर्षच सूर्यदेवांचं वर्ष आहे. जसं 2025 हे मंगळ ग्रहाचं होतं तसं 2026 हे सूर्यग्रहाचं वर्ष आहे. आणि ज्यांच्या राशीतला सूर्य बळकट असेल, बलवान असेल, त्याला कुठलीही कसलीही अडचण येत नाही. मग ती करिअरमध्ये असू देत किंवा तुमच्या बिझनेसमध्ये असू देत, आयुष्यात कोणत्याही वळणावरती त्याला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. आणि ज्यांचा सूर्य मजबूत असतो तर त्यांनी जर ही सेवा केली तर त्यांचं अजूनच चांगलं होणार आहे. त्यामुळं सूर्याचं किती आपल्या आयुष्यात महत्त्व आहे तर हे पहिलं तर समजून घ्या. रथसप्तमीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ पाण्यानं, तीळ मिश्रित पाण्यानं अंघोळ करायची. सकाळी अंगणामध्ये छान सडा टाकायचा, छान रांगोळी काढायची, एक पाट ठेवायचा, त्याच्यावरती लाल रंगाचं वस्त्र अंथरायचं, त्याच्यावरती 2 विड्याची पानं ठेवायची. आपण नेहमीप्रमाणे गणपती बाप्पांची पूजा करतो तसं हळद, कुंकू, अक्षदा, फूल व्हायचं आणि गणपती बाप्पांची पूजा करायची. गणपती बाप्पांच्या पूजेच्या अगोदर दीप प्रज्वलित करायला विसरायचं नाही. हे काही आत्ता सांगायची गरज नाही आहे, कारण दिवा लावल्याशिवाय कोणतीही पूजा अपूर्ण असते. तिसरी महत्त्वाची गोष्ट की पाटावरतीच रांगोळीनं आपल्याला सूर्यदेव काढायचे आहेत. त्याच्या शेजारीच आपल्याला आदित्य रानूबाई काढायचे. आणि जर तुम्हाला रथात बसलेल्या सूर्यदेवांचा फोटो मिळालाच तर तोही लावा. नाही मिळाला तर एका कागदावरती जरी तुम्ही यूट्यूबवरती बघून काढलं आणि त्याची पूजा केली तरीही चालू शकतं. या सगळ्या गोष्टी सूर्य उगवायच्या अगोदर करायच्या. त्याच्यानंतर उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यायचा. आणि आता आपल्याला दूध उतू घालवायचे. जी जुनी लोकं होती ती गोवऱ्यांवरतीच दूध उतू घालवत होती. पण आता या प्रथा निघाल्यात की सिटीत जमत नाही आहे, सिटीत जागा नाही आहे तर गॅसवर उतू घालवायचं. पण शास्त्र काय सांगतं तर शेणाच्या गोवऱ्यांवरती दूध उतू घालवायचं. मग तुम्ही जे गॅसवर घालवताय ना तर गॅसच्या शेजारीच थोडीशी जागा करा, एखादी छोटीशी फरशी ठेवा. त्याच्यावरती विकतही शेणाच्या गोवऱ्या मिळतात. जरी तुम्ही सिटीत राहत असाल तरी त्या 2-3 गोवऱ्या आणायच्या, त्याच्यावरती कापूर टाकायचा, त्या गोवऱ्या प्रज्वलित करायच्या आणि त्याच्यावरती पूर्व दिशेला तोंड करूनही आपण दूध उतू घालवू शकतो. त्या दुधामध्ये थोडीशी साखर, थोडंसं तांदूळ, थोडंसं पांढरं तीळ टाकायचं आणि ते त्याच्यानंतर ते उतू जाऊ द्यायचं. आणि त्याचा नैवेद्यच हाच सूर्यदेवांना दाखवायचा असतो. आणि ज्यांचं 7 दिवसांचं व्रत आहे तर त्यांनी तो नैवेद्य खाऊन मगच आपण उपवास सोडायचा असतो. असं परंपरेनुसार चालत आलेलं आहे. त्यामुळं गावाकडं तुम्ही वेळ आहे, जागा आहे म्हणून अंगणामध्ये किंवा टेरेसवरती तुम्ही दूध उतू घालवू शकता गोवऱ्यांवरती, असं नाही आहे. आणि सिटीमध्ये गॅसवरती उतू घालवायचं तर असं नाही आहे. गॅसवरती शक्यतो दूध उतू घालवू नका. छोटीशी फरशी ठेवा, त्याच्यावरती 2-3 गोवऱ्या ठेवा आणि त्याच्यावरती दूध उतू घालवा. हेच परंपरा आहे आणि हीच परंपरा आपल्याला पुढं न्यायची आहे. आणि शेवटी जर आपल्याला ऑप्शनच नसेल, काही जमणारच नसेल तर मग स्वच्छ गॅस धुवून घ्या, गॅसचीही पूजा करा आणि गॅसवरती तुम्ही दूध उतू घालवू शकता. हे सगळं मान्यावरती आहे. आपल्याला जर योग्य वाटलं तर, तुम्हाला योग्य वाटलं तर ते तुम्ही करा, तुम्हाला अयोग्य वाटलं तर नका करू. या दिवशी आता आणखी कोणती सेवा करायची आहे तर या दिवशी आपल्याला आदित्य हृदय स्तोत्र, सूर्यकवच या गोष्टी अवश्य वाचायच्या आहेत. जर तुम्हाला वाचता येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवरती लावून ऐकू शकता. त्याच्यानंतर आपल्याला व्यवस्थित धूप, दीप, आरती ओवाळून घ्यायची आणि सूर्यदेवांची आरती करायला विसरायचं नाही. कारण सूर्यदेवांची आरती केल्यानंतरच आपली पूजा संपूर्ण होणार आहे. त्यामुळं आरती करून त्याच्यानंतर मग आपण उपवास सोडू शकता किंवा जेवू शकता. जे काही तुम्हाला करायचं आहे तर त्या गोष्टी करू शकता. अशी साध्या सोप्या पद्धतीनं रथसप्तमीची पूजा तुम्ही करू शकता. या सगळ्या गोष्टी केल्यामुळे सूर्यासारखं तेज तुमच्या आयुष्यात येईल. तुमच्या आयुष्यातले अडथळे दूर होतील. तुमच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि भरभराट येईल. आणि हो, आणखी एक महत्त्वाची टीप की दूध उतू घालवताना हे शक्यतो पूर्व किंवा उत्तर दिशेला उतू जाईल असा तुम्ही प्रयत्न करा. म्हणजे ज्यावेळी आपण ते बोळकं ठेवतं तर ना तर तेव्हा ते असं ठेवायचं की थोडंसं कलवून ठेवायचं. म्हणजे दूध उतू गेलं की त्याच बाजूला जाईल. शेवटी जाळ लागण्यावरती राहतं की कसा जाळ लागतोय त्याला आणि कोणत्या बाजूला दूध उतू जाईल. पण तरीही आपल्या पद्धतीनं तुम्ही प्रयत्न करा की दूध हे पूर्वेला किंवा उत्तरेला उतू जाईल. कारण त्या दिशेनं आपल्या घरात भरभराट आणि समृद्धी येत असते. अशाच नवनवीन आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. हाय बटन दाबायलाही विसरू नका. धन्यवाद.